हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. इथे आम्ही रेडी होऊन निघालो होतो लंचसाठी. आणि लंच करण्यासाठी आम्ही कुठे गेलो होतो हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. ही माझी क्यूटी पाय. ती म्हणत होती, मम्मा आपण कुठे चाललोय. तिला ना प्रत्येक गोष्ट ना जाणून घ्यायची असते की आपण कुठे चाललोय, का बरं चाललोय, कोण असेल तिथे, सगळं काही. मस्त असं ढगाळ वातावरण झालं होतं, छान वाटत होतं. आम्हाला जिथे जायचं होतं ना, ती जागा आमच्या घरापासून खूप काही लांब नव्हती. म्हणजे मी राहते वाकडला, तर आम्हाला जायचं होतं हिंजेवाडीमध्ये. आता इथे तुम्हाला खूप सारे जागा दिसतील, तर तुम्ही गेस करू शकाल का? आम्ही मग बेसमेंटमध्ये पार्किंग केली आणि सोबतच ओवीचा बेस्ट फ्रेंड आला, वीरू. आम्ही रश्मी हर्षल सोबत लंचसाठी जाणार होतो. तर मग फायनली आम्ही पोचलो ॲब्सोल्यूट बार्बेक्यूला. बाहेरून तुम्ही बघू शकता मधला ॲम्बियन्स कसा आहे. छान क्लीन असं ॲम्बियन्स दिसतंय. तर इथे आम्ही प्री बुकिंगच केली होती आणि आम्ही कुपन घेतला होता, म्हणजे त्यावर काहीतरी ऑफर होती. आत तुम्ही बघू शकता, ज्यांना जशी रिक्वायरमेंट आहे तशी जागा शोधून ते सगळे बसले होते. आमच्यासोबत आम्ही 2 कपल आणि 2 मुलं पण होती. मग आम्हाला फायनली हा टेबल मिळाला. हा जो वुडन बोर्ड दिसतो ना, इथे ते बार्बेक्यू अरेंज करता. तुम्ही त्यांचा मेन्यू इथे पण बघू शकता की आपल्याला काय काय भेटेल. हे ड्रिंक्स सेपरेट तुम्हाला पे करावं लागतं आणि जे ते इथे आणून ठेवतील ना बार्बेक्यूसाठी, व्हेज नॉनव्हेज, ते सगळं तुम्ही या मेन्यूवर बघू शकता. त्यांनी ते वुडन बोर्ड्स काढले कारण इथे त्यांना ते बार्बेक्यू ठेवायचं होतं. गोल्डी त्यांच्या साईडला त्यांनी आणून ठेवला. आता इथे आमच्या साईडला पण त्यांनी हा बार्बेक्यू आणून ठेवला. आम्ही जो कुपन घेतला होता त्यासोबत हे 4 मॉकटेल्स पण फ्री होते. फ्लेवर होतं स्ट्रॉबेरी, ऑरेंज, किवी आणि अजून एक होता लिची. त्यांनी आम्हाला पाणीपुरी आणि पापडी चाट आणून दिली, जोपर्यंत ते हे स्टार्टर्स लावतील. ही व्हेज टिक्की होती आणि एक त्यांनी चिकन ड्रमस्टिक पण दिली. इथे बघू शकता प्रॉन्स होते, चिकन होतं, पनीर पण होतं आणि मशरूम्स पण होते, क्रिस्पी कॉर्न, भरभरून सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या. हे व्हाईट कलरचं फिश होती आणि मी सगळ्याच गोष्टी घेतल्या माझ्या प्लेटमध्ये. हे खाऊ की ते खाऊ असं होत होतं. आत्ता मी दाखवते तुम्हाला की डेझर्टमध्ये काय काय होतं. इथे नावं तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे डेझर्टमध्ये काय काय होतं. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना हे सगळं बघून. आणि इकडे होता त्यांचा चाट कॉर्नर. इथे तुम्हाला सोया चाप वगैरे जे काही चाट्स तुम्हाला हवे असतील ते इथे ते सगळे बनवून तुम्हाला देतील. अजून एक गंमत सांगू का? हे जे फ्लावर्स त्यांनी लावले होते ना, त्या पॉट्समध्ये पहा तुम्हाला पास्ता दिसेल वेगवेगळ्या कलरचा. मस्त होता ना, भारी.
इथे त्यांनी कपकेक्स वगैरे सगळं वेगवेगळे आयटम्स ठेवले होते, फ्राईज, क्रिस्पी पटेटोज. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्यांना सांगून घेऊ शकता. आणि 2-3 प्रकारचे पास्ता पण तुम्ही त्यांच्याकडून इथून बनवून घेऊ शकता. आता जाऊया आपण मेन कोर्स सेक्शनकडे. इथे तुम्हाला दिसेल हे ब्रेड होते, म्हणजे ज्यांना सूपमध्ये ते ब्रेड टाकून प्यायचं असेल ना ते पिऊ शकता. हा चिकन कोरिअँडर सूप होता, टेस्टी होता बरं का. आणि हा वाला कोणता होता मी नाव विसरले. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल सगळे ग्रेव्हीज. नॉनव्हेज सेक्शन वेगळं होतं आणि व्हेज सेक्शन ॲब्सोल्युटली वेगळं होतं. इथे वरती नावं तुम्ही वाचून घ्या की कोणतं कोणतं सूप होतं आणि कोणते कोणते ग्रेव्हीज आणि काय काय होतं ते. हे बघा हार्टवाले फ्रायम्स, पापड, सॅलेडमध्ये पण भरपूर ऑप्शन होते. आणि तुम्हाला जर रोटी चपाती वगैरे काही लागेल ना तर तुम्ही ते ऑर्डर देऊ शकता, ते तसं तुम्हाला बनवून देतील. आता इकडचा सेक्शन होता व्हेजिटेरियन. मग इथे व्हेजिटेबल बिर्याणी होती. आणि पुढे तुम्हाला दिसेलच की काय काय होतं. मी जेव्हा बघायला गेले होते हे सेक्शन त्यांचं खाली झालं होतं, पण ते लगेच रिफिल करता बरं का. जसं त्यांना तुम्ही सांगितलं ना की हे एम्प्टी झाले ते लगेच रिफिल करून ठेवतात. इथे आपले दाल होते वेगवेगळे प्रकारचे आणि राईस पण होता. इथे साईडला असे तुम्हाला प्लेट्स बाउल्स भेटतील, तिथून तुम्ही घ्या आणि आपल्याला जे हवे ते सर्व करा. मी इथे घेतलं होतं फिश करी आणि मटन रोगन जोश, आणि तो मी कोरिअँडरवाला सूप सांगितला होता ना तो. आमचे चिल्ले पिल्ले इथे खाली अशी मजा करत होते. इकडून तिकडून फिरून फिरून ते ना मज्जा करत होते, म्हणजे त्यांना पण बोर नाही झालं. आणि फायनली माझा फेवरेट पार्ट, डेझर्ट म्हणजे नमू येणारच. माझं ना स्वीट टूथ आहे, तर स्वीट मला कुठेही दिसलं ना तर मी कंट्रोलच नाही करू शकत. आमचं प्री बुक्ड होतं, म्हणजे पेमेंट पण आधीच झालेलं होतं. म्हणजे आम्हाला हे पर पर्सन 899 रुपीज पडले. आम्ही हे ऑलरेडी बुक केलं होतं म्हणून. नाहीतर तुम्हाला तिकडे जाऊन जर बुक करायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे असतील. तर मग मंडळी, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर भरपूर प्रेम दाखवा. तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, जिथे तुम्हाला माझे नवनवीन पोस्ट, रील्स, फीड्स दिसतील. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.